समीर भाई नजे आणि जय नजे आणि पाहतो महेश मोरगे आणि तेजस गायकवाड सलामीची जोडी मैदानावरती गोलंदाजी मार्कवरती हरीश करारेला आपण या ठिकाणी पाहतोय. सलामीची जोडी पाहतो आपण या ठिकाणी सज्ज झाले. स्ट्राईकला महेश मोरगे, नॉन स्ट्राईकला तेजस गायकवाड, गोलंदाजी मार्कवरती हरीश करारे. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण या ठिकाणी पाहतोय महेश मोरगेसाठी. हा पहिला चेंडू पॉवर प्लेचा दमदार ट्रॉफी आमदार चषक 2025 मध्ये आजच्या ग्रुपला आपण या ठिकाणी सुरुवात होते. पहिला चेंडू आणि आपण पाहतोय भारताला चेंडूला छेडछाडी केली, बॅटची काढा घेतली गेली, कव्हरमध्ये मारण्याचा प्रयत्न होता, फसला गेला प्रयत्न आणि पहिल्या चेंडूवरती हरीश कराले विकेट मिळवत असताना झटका क्रमांक 1. बवारे आपण पाहतो नवीन फलंदाज मैदानाकडे रवाना झाला. वन डाऊनला हरीश कराले, कर्जत टेनिस क्रिकेटमधला द्रुतगती गोलंदाज. असा गोलंदाज आहे कारण जर 5-6 वर्षापूर्वी कर्जत तालुक्यामध्ये जरूर सांगण्यात आलं होतं का हा गोलंदाज रायगड टीममध्ये खेळू शकतो, पण नशीब खराब, ती संधी भेटली नाहीये हरीश करारेला. दुसरा चेंडू तेजस भवारे. इथे पाहतो लेक्स्टमला चेंडू होता, आजचा आपण पाहतो तो टायमिंग या ठिकाणी जुळला नाहीये. दुसरा चेंडू निर्धाव. पहिल्या चेंडू होती विकेट, नंतर डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. दोन चेंडू आतापर्यंत झाले तर रिश्ता तिसरा चेंडू. इथे सुरेख फटका मिड ऑफ रिझन मध्ये चेंडू फटकावलाय. चेंडू जातो वन बाउन्स अखेर सीमारेषा पलीकडे. ओपनिंग झाले या ठिकाणी धावसंख्येला 4 धावेने हा चौकार धावफलकावरती जोडला जाईल. याकूब आडाल यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. याकूबजी आडाल आपण ही व्यासपीठावरती यायचे. तिसऱ्या चेंडूवरती चौकार आपण या ठिकाणी पाहिला गेला. धावसंख्या ओपन झाली. चौकार या ठिकाणी गोलंदाज तयार. पुन्हा एकदा चांगला फटका मिड ऑफ रिझन मध्ये आपण पाहिला गेला. थोडंसं फंबल पाहिलं गेलं आणि त्यामध्ये एक चोरटी धाव म्हटली जाईल. दोन तेजस आहेत, एक तेजस गायकवाड, तेजस भवारे ही जोडी मैदानावरती आहे. शाहनवाज नजे, मुन्या टिवाले, सलीम ढोंगरे आपण व्यासपीठावरती यायचं. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू इथे आपण पाहतो तेजसच्या बॅटमधून चेंडू निघालाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. इथे कोणत्या प्रकारची चुकी होत नाही. व्हॅल्युएशन नव्हतं, टायमिंग परफेक्ट झालं नव्हतं, जी ताकद आणि दमखम त्या ठिकाणी दाखवण्यात आली नव्हती आणि विकेटचं पतन झटका क्रमांक दुसरा तेजस गायकवाडच्या स्वरूपात दिला गेलाय उत्कर्ष दैवेली संघाला. भूषण मोरगे आपण पाहतो नवीन फलंदाज मैदानावरती. वाईडिश लॉंगन काऊ करतो. टाइम झालं नाहीये. गोलंदाज तयार. हरीशचा पुढचा हलक्या हाताने ग्लान्स केले. साहिल माईक तिकडे.
मोजाबिल नजे साहेब यांनी व्यासपीठावरती यायचे. समीरभाई नजे आपले या ठिकाणी वाट पाहतात. जरूर आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपण व्यासपीठावरती यायचे. पहिले षटक या ठिकाणी समाप्त झाले. पहिल्या षटकात धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचले ती अजय गुप्ता. आपण पाहतो गोलंदाजी मार्गवरती अजय गुप्ता. आपण पाहतो गोलंदाजी मार्गवरती इथे आपण पाहतोय भूषण मोरगेच्या बॅटमधून चेंडू स्टँड अँड डिलिव्हर्ड. चेंडू सीमा रेषा पलीकडे षटकार. दबा आपण पाहिलेला अफलातून समोर होता चेंडू. अजय गुप्ता गोलंदाजी मार्कवरती आला. त्याच्या पहिल्या चेंडूवरती भूषण मोरगे दोन फलंदाज दारादिरी पडलेत. सलामीची जोडी महेश मोरगे आणि तेजस गायकवाड माघारी आलेत. दोघांनाच खातं खोलता आलं नाहीये आणि दोघे माघारी परतलेत. त्यानंतर आपण पाहतोय तेजस 5 धावेवरती गेलतो तो भूषण 7 धावेवरती गेलतोय. धावसंख्या 12 या आकड्यावरती जाऊन थांबले. अजय गुप्ता गोलंदाजी मार्गावरती पंचाच्या डाव्या साईडने गोलंदाजी करतोय. इथे चांगला चेंडू थोडासा वाईडिंग लाईन आपण पाहायला गेली. पंच करायचा प्रयत्न होता. कव्हर आणि पॉईंटमध्ये काढून प्रयत्न या ठिकाणी केला होता. पण बॅट आणि चेंडूचं टायमिंग झालं नाही आहे. गॅपमधून चेंडू कडकण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू या ठिकाणी पाहतो आपण. फरान जावई या ठिकाणी आपण पाहतो उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत या आपण व्यासपीठावरती. इथे पुन्हा एकदा कम बॅक. पहिल्या चेंडूवरती षटकार खायला लागला. त्यानंतर लगातार 2 चेंडू निर्धाव आपण या ठिकाणी पाहतोय. चांगली गोलंदाजी. गुडल्या स्पॉटवरती टाकलेला चेंडू उचली घेतली. चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चांगली आपण पाहतो सुरुवात पाहिली जाते या ठिकाणी या CCC पायरमाल संघाची. हुसेनजी पौजेकर भाऊजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. अम्मूबाई नेरलवाले यांना विनंती करतो आपणही व्यासपीठावरती यायचे. गोलंदाज तयार. अजयचा पुढचा चेंडू असेल. पुन्हा एकदा चांगला फटका आपण पाहतो. इथं वाईडिश आहे. या अगोदर याच दिशेने आपण पाहतो तेजस गायकवाड बाद झाला. तो चेंडू हवेमध्ये तरंगला होता. हवेने थांबला होता चेंडू आणि तो सहजरित्या टिपता आला होता. ती झेल पायरमाल संघाला. पण इथे चेंडू 1 बाउंस सीमारेषे पलीकडे जातोय. वाईडिश रॉंग आणि काऊ कॉर्नर रिझन मधून चेंडू सीमारेषे पलीकडे. 4 धावेसाठी चौकार आला. चौकाराच्या साहाय्याने स्कोर कार्ड 16 या आकड्यावरती. या षटकातील 4 चेंडू आतापर्यंत आपण पाहतो झालेत. पहिल्या चेंडूची षटकार आणि ते चौकाराला. पहिल्या षटकात फक्त 6 धावा होत्या. 16 धावा आपण या ठिकाणी पाहतो. 5वा चेंडू अजय गुप्ता गोलंदाजी मार्गवरती सज्ज. पुढचा चेंडू घेऊन येतो राईट हँड ओव्हर द विकेट. इथे कट केला चेंडूला. कव्हर मध्ये शतरक्षक आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. 1 धाव या ठिकाणी घेण्यात आली. एका धावेने स्कोर कार्ड 17 या आकड्यावरती. पॉवर प्लेचं 2 दुसरं षटक पाहतोय. एक मात्र चेंडू शिल्लक आहे या षटकामध्ये. दामत म्हटलं गेलं. दामत मधले गेले ते सुंदर ट्रॉफीज या स्पर्धेमध्ये चमचमत्या ट्रॉफीज पाहतो. आणि खास आकर्षण मालिका वीरसाठी असलेली ही बाईक. 2 सायकल असलेली उत्कृष्ट गोलंदाज फलंदाजाला. इथे गोलंदाजाची तयार. इथे चांगला फटका. इथे तेजस बावारे हात उखोलले करतोय. चेंडू फेकला सीमारेषा पार. लॉंग झोन मध्ये हात खोलण्याचा मोका आणि मोक्यावरती दिला ठोका. चेंडू आउट पार्क. बिगिट षटकार. तर जरूर आपण पाहतोय तेजस बावारेला आपण पाहतो जयेश शेठ यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आला. स्टँडर्ड डिलिव्हर होता चेंडू आणि अजय शेठ यांच्याकडून आपण पाहतोय या षटकासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आलाय. अफलातून फटकेबाजी तेजस बावारे. उत्कर्ष दैवली संघ आपण पाहतो या ठिकाणी पहिल्या 2 षटकामध्ये 2 बाद धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23 या आकड्यावरती. चांगली सुरुवात म्हटली जाईल.
अजूनही आपण पाहिलं गेलं पवेलियन कक्षाचा जर विचार केला डावखुरे हाताचा फलंदाज रवी बाकी आहे, डावखुरे हाताचा अतुल शेट्टे आपण पाहतो आहे अजूनही आहे, आणि सध्या तुफान फॉर्ममध्ये असलेला आपण पाहतो रवी घाटे तोही बाकी आहे, सचिन भवारे आमचे अंकित दविलीकर आहे, आमचे वाडेकर आपण पाहतोय, विवेक पोहनकर, विवेक तेजस पोहनकर, आणि इथं दिसत नाही मला तो अजून चेहरे कारण सर्व स्मार्ट आहेत, एक गवली मोहित गवली आहे, सुरेख फटका. आणि जरूर आपण पाहतोय इथे पॉवर प्लेचं षटक समाप्त झाल्यानंतर तिसरं षटक वैयक्तिक दुसरं घेऊन आलं, आणि खऱ्या अर्थाने आमच्या नितेश तरेला आठवण झाली ती म्हणजे अननोस फॅक्टरी. ते म्हणतो अननोस फॅक्टरी नाही का, अर्थात अर्पण दबडे. नितेश तरे यांचे खास मित्र आहेत अर्पण दबडे, पण त्याच गैरहजर आहेत, दुटीवरती असतील. धावसंख्या 24. इथे लेस्टर बुडवला, जागा दिली आणि तिथे फलंदाज त्रिफलाचित होतोय. परफेक्ट यॉर्कर दांडी गुल केले. झटका क्रमांक 3 दिलाय मिस्टर हारिश, मिस्टर हॅरी. गोलंदाजी मार्कवरती त्यांची गोलंदाजी लयवारी. तेजस भवारे आपण पाहतो माघारी परतलाय. 24 या धावसंख्येवरती 3रा झटका पाहतो आपण उत्कर्ष दैवली संघाला. शाहिद आपण या ठिकाणी यायचे. मिस्टर शाहिद अबिद 11चा मिस्टर शाहिद आपण लगेच स्टेजवरती यायचे. हरीश नवीन फलंदाज रवी मोरगे आपण पाहतो. भूषण मोरगेला साथ द्यायला डावखुऱ्याचा फलंदाज मैदानावरती असेल. इथे चांगला फटका वडिश लॉंगर काऊ कॉर्नर रिझर्वमधून काढण्याचा प्रयत्न, जेल ड्रॉप झाली या ठिकाणी. चांगला चेंडू होता हरीश, 4था विकेट प्राप्त करण्याची संधी होती. इथे आपण पाहतोय सिंगल आली. सिंगलच्या सहाय्याने स्कोर कार्ड आपण पाहतोय 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. चांगली सुरुवात आपण पाहतो हरीश कराले. पहिल्या षटकामध्ये अफलातून गोलंदाजी, 2 विकेट प्राप्त करताना 5 धावा खर्च केल्या होत्या. इथेही 1 विकेट प्राप्त केली. इथे समोर दिला चेंडू, उडवला चेंडूला, डीप मिड विकेट रिझर्व मध्ये चेंडू आउट ऑफ पार्क. भूषण मोरगेचा ब्रँड लगावलेला हा बेहतरीन षटकार. अफलातून भूषणच्या बॅटमधून षटकार आलाय. षटकाराच्या सहाय्याने स्कोर कार्ड आपण पाहतो 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. चांगली फटकेबाजी आपण या ठिकाणी पाहतोय. चांगली सुरुवात पाहिली गेली या ठिकाणी आपण पाहतोय. दविली संघ पाहतो एकीकडे हरीशची चांगली गोलंदाजी, विकेट प्राप्त केला होता. आतापर्यंत हरीशचा विचार केला या षटकामध्ये 4 चेंडू फेकले गेलेत, 8 धावा खर्च करताना विकेट प्राप्त केल्या. म्हणजे हरीशने आतापर्यंत 13 धावा खर्च करत असताना 3 विकेट प्राप्त केले. चांगली गोलंदाजी हरीशची. इथे भूषण पुन्हा एकदा तयार. चांगला चेंडू, कमबॅक करणार चेंडू पाहिला. कव्हर ट्राय करण्याचा प्रयत्न होता, कव्हर क्रॅकिंग शॉट मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही, टायमिंग या ठिकाणी झालं नाहीये. डॉट चेंडूला 5वा चेंडू निर्धाव. 31 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. हरीश पुन्हा एकदा तयार. इथे खूप दूरवर फेकला चेंडू. पंचांचे 2 समांतर धावसंख्या घेतली जाईल स्कोर कार्ड वरती. यानंतर पाहिलं गेलं लाईनर नेंतुडी वरकटन दिसला, दूरवर चेंडू ठोकला. या अगोदर चेंडू तशाच प्रकारचा होता, थोडासा वाईडिश ठेवला होता, तो चेंडू डॉट आला होता म्हणून त्याच लाईनला फक्त थोडा बाहेर गेला. पंचाने 2 समांतर केले
आणि 1 धाव अवांतर या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा दूरवर फेकण्याचा प्रीती इथे डॉट चेंडू आला. षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त झालंय आणि धावसंख्या स्कोर कार्ड 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 10.39च्या सरासरीने आपण पाहतो 32 धावा स्कोर कार्डवरती आहेत. अजूनही आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ बाकी आहे. पाण्याची सोय आपण मैदानात करायची आहे. नवीन गोलंदाज आपण पाहतो रोशनला आपण या ठिकाणी पाहतोय. चेंडू आपण या ठिकाणी पहिला चेंडू व्हाईट आपण या ठिकाणी पाहतोय. एका धावेने स्कोर कार्ड आपण पाहतोय 33 आकड्यावरती. इथे सुरेख फटका रवीच्या बॅटमधून चेंडू निघाला जरूर. झेल ड्रॉप पुन्हा एकदा जीवदान या ठिकाणी रवीसाठी देतोय. लगातार आपण पाहतो रवीला जीवदान दिलं तर ताकद कमर गुस्सा ज्यादा. गेंद पहुंच रही है आधे से भी आधा. रवी घाटेला दिलेला हा जीवदान आपण पाहतोय. सिंगलने स्कोर कार्ड 34 आकड्यावरती आतापर्यंत पाहिलं गेलं. अजून या इनिंगचे 11 चेंडू आहेत. गोलंदाज सज्ज होतोय. इथे भूषणच्या बॅटमधून चेंडू निघतोय. स्टँड अँड डिलर्ड चेंडू फेकलाय लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये 20 सेफ मधून चेंडू आउट ऑफ पार्क. भूषणच्या बॅटमधून आणखीन आलेला हा धमाका बेहतरीन षटकार. गरज आहे धावसंख्या इथे उभारण्याची. कारण समोर बल्लाट संघ आपण पाहतो पायरबाल संघ आणि संघाच्या विरोधात खेळत असताना ही फटकेबाजी गरजेची आहे. हा षटकार या ठिकाणी आलाय. धावसंख्या स्कोर कार्ड षटकाराच्या साहाय्याने जाऊन पोहोचली ती 40 या आकड्यावरती. 40 धावा आपण पाहतोय. नदीमजी आडाल साहेब आणि नदीमजी खोत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. नदीमजी आडाल साहेब या पण व्यासपीठावरती. मला वाटतं शादाबाई ती जागा भारलेली काय समजत नाही. नदीम आडाल जेव्हाही असतात तिथेच उभे असतात. आतापर्यंत जेवढ्या टुर्नामेंट झाल्या ना शादाबाई नदीम आडाल साहेब तिथेच उभे असतात. ती हां तर साहेब ती जागा नाही तुमची. आता तुमची जागा आमच्या व्यासपीठावरती आहे. या नदीमजी आडाल आणि नदीमजी साहेब आपण व्यासपीठावरती यायचे. मुजमिल नजीर साहेब आपणही व्यासपीठावरती या. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. एकेचाळीस धावा झाले. टॅप केला चेंडूला कव्हर पॉईंट मध्ये जरूर शतरक्षक त्या ठिकाणी जे तयार होता. एका धावेने स्कोर कार्ड 42 या आकड्यावरती. 6 नंतर आपण पाहिलं गेलं 2 सिंगल लगातार पाहिलं. भूषणने ते सिंगल लगावले. आता रवीने सिंगल लगावले. 42 या आकड्यावरती धावसंख्या आहे. तेजस फोनकर तयार आहे. दामद गाव म्हटलं दामद म्हटलं गेलं. इथे पुन्हा एकदा सुरेख फटका डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये विराट कोहली स्टाईलने लगावलेला फटका. पुन्हा एकदा जेल ड्रॉप. काय घडतंय काय बिघडतंय.
सुप्यांजी नदे सर या आपण व्यासपीठावरती. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा जेल ड्रॉप भूषणला दिलेलं जीवदान. आत्ता परत भूषणच्या बॅटमधून आपण पाहिले गेले 3 षटकार 1 चौकार जरूर पाहिले गेलेत. तो भूषण चांगली कामगिरी करतोय. 44 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. इथे आपण पाहतोय खूप दूरवर चेंडू आहे आणि इथे आपण पाहतोय वाईटची एक धाव या ठिकाणी घेतली जाईल. दामोदचं मैदान म्हटलं गेलं, दामोदची एक स्पर्धा म्हटली, साजिदभाई नदी चषक म्हटलं गेलं तर हा 13 बाईकची स्पर्धा. शाकीबाई आमचे शेवटचा चेंडू आहे, लास्ट बॉल आहे. शेचाळीस. इथे रिव्हर्स अटेंड करायचा प्रयत्न. स्क्वेअरले पंचांकडे जायचं नाही दादा, मेन पंचांकडे अपील करायची. हा आज शाहनवाज बाय पण त्या ठिकाणी आहेत. 13 बाईकची स्पर्धा यांच्या माध्यमातून शाहनवाज बाय जरूर ती स्पर्धा आपण पाहतोय. पावसाळ्यानंतर या मैदानावरती त्या 13 बाईकची स्पर्धा आपण पाहणार आहोत. म्हणून या मैदानावरती संघाने खेळायला यायचं, कारण जे संघ या ठिकाणी नेहमी खेळतात त्यांना तिथं सुवर्ण संधी असेल. तर शेवटचा अंतिम षटक आपण पाहतो. सचिन खडे गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 षटकामध्ये धावसंख्या 46 या आकड्यावरती आहे. 3 षटकामध्ये आपण पाहिलं गेलं तर 32 धावा होत्या. ह्या षटकामध्ये 14 धावा आपण पाहिल्या गेल्या. 46 धावा स्कोर कार्डवरती. शेवटचा अंतिम षटक गोलंदाजी मार्कवरती सचिन खडे, रवी मोरघे आणि भूषण मोरघे. 28 धावेवरती भूषण वैयक्तिक खेळतोय. गोलंदाज तयार. सचिन राऊंड द विकेट आपण पाहतो. सचिन खडेला सामना करील तो रवी. पहिला चेंडू या ठिकाणी पाहतो. 10वी विकेट या ठिकाणी घेतली जाईल. रवीला माघारी परतावा लागेल. चला ती लाईन क्रॉस करायच्या अगोदर आपल्याला आतमध्ये इंटर व्हायचंय, अन्यथा जो नवीन जाणारा फलंदाज आपण पाहतो. ठीक आहे, तेजस पोहनकर आपण पाहतोय. तिसरा तेजस मैदानावरती रवाना झालाय. पहिला तेजस 0 वरती बास, दुसरा तेजस 9 वरती बाद, 11 वरती तेजस पोहनकर. अनेक वर्ष तेजस पोहनकरचे वडील रवींद्र यांनी नेरल क्रिकेट आणि आपण पाहतोय ग्रामीण क्रिकेट बऱ्याच रीती या ठिकाणी खेळताना आलाय. सचिन पुन्हा एकदा तयार, पंचाच्या डाव्या साईडने. फुल्लेचा चेंडू होता. यॉर्कलाईन टाकण्याचा प्रयत्न, खालव्या टप्प्याचा चेंडू पाहिला गेला. एक धाव आपण या ठिकाणी पाहतो. दुसरी धाव घेतला प्रयत्न आणि इथे फलंदाज आपण पाहतोय भूषणला माघारी परतावा लागेल. तालिबजी नदे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मामा नदे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती. या दरम्यान पाहतोय भूषण माघारी परतलाय. मोहित नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानावरती. धावसंख्या 47. 3 चेंडूवरती पाहिलं 2 फलंदाज धावबाद झाले, 1 सिंगल. स्लॉगवर अंतिम षटक. अफलातून गोलंदाजी आतापर्यंत 3 चेंडू पाहिले गेले सचिन खडेचे. हात खोलण्याचा मौका देते, ब्लॉकर टाकलेला चेंडू पाहिला गेला. 1 सिंगल या ठिकाणी आली. 29 या वैयक्तिक धावसंख्येवरती आपण पाहतोय बाद झाला तो भूषण.
इथे पाहतो पुन्हा एकदा दूरवर फेकला चेंडू, वाईट चेंडू या ठिकाणी पंतांनी 2 समांतर धावसंख्या जोडली जाईल स्कोर कार्डवरती अवांतर. या अवांतर धावसंख्या आपण पाहतोय 48 या आकड्यावरती. इथे पाहतो मोहितच्या बॅटमधून चेंडू, चांगला फटका, अफलातून मोक्याच्या क्षणी गोलंदाजाला धोक्याची घंटा. या ठिकाणी चेंडू जाऊन पोहोचला आउट ऑफ पार्क, लॉंग ऑन झोन मध्ये आलेला बेहतरीन षटकार. षटकाराच्या सहाय्याने जी धावसंख्या थांबली होती ती आता पुढे सरकली. एक फटकाची गरज होती, तो षटकार या ठिकाणी वाईट चेंडू नंतर षटकार आला. धावसंख्या 54 या आकड्यावरती. शेवटचे 2 चेंडू असतील. इथे पुन्हा एकदा फुल लेनचा चेंडू, पुन्हा एकदा पाहतोय या ठिकाणी प्रयत्न केलाय, झेल ड्रॉप, त्यानंतर दुसऱ्या क्षेत्ररक्षकाकडे चेंडू आला, त्याच्या हातातून चेंडू निघाला आणि गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावेसाठी हा नशीबवान चौकार. षटकार आपण पाहतोय, 2 षटकार आपण या ठिकाणी पाहिले गेले. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 60 आकड्यावरती आहे. इथे पाहतो ब्लॉकआउट टाकला चेंडू, इनसाइड एज पाहिली गेली. एक धाव आपण या ठिकाणी पाहतो. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न आणि इथे दुसरी धाव घ्यायचा प्रयत्नात मोहित बाद झाला. एक धाव आली, एका धावेने स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 61-62 धावांची गरज असली विजयासाठी. आपण पाहतो सीसी पायरमाल संघाला वाटलं नव्हतं धावसंख्या इथपर्यंत पोहोचेल, पण या 62 धावा या ठिकाणी बनवावं लागेल. आपण पाहतो टॉस केला जाईल. 4 षटकांचा सामना, सेकंड राऊंडची मॅच. जहेद नजे, फरान जावई या ठिकाणी उपस्थित, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. तर सेकंड राऊंडची मॅचसाठी टॉस केला जाईल. 4 षटकांचा सामना या ठिकाणी आहे. बासष्ट धावांची गरज आहे. कॉम्बॉक्स मध्ये बदल जोडले जातील. योगेश ढोले आपण पाहतो कॉम्बॉक्स मध्ये. या अभित दामद आणि अजमेरा दामद दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या ठिकाणी लगेच यायचे. अभित दामद आणि अजमेरा दामद दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी या. पहिले 3 चेंडू सुरेख होते, त्यानंतर 3 चेंडू खूप महागडे सापडलेले सचिन काढायचे. क्षेत्ररक्षणामध्ये चुकी झाली, ते षटकार आले. धावसंख्या 61-62 धावांची गरज.
सर्वांचं सहर्ष स्वागत करूया आमदार चषक 2025 पर्व पहिल्यामध्ये आपण पाहताय आजची या स्पर्धेची दुसरी रात्र आणि या दुसऱ्या रात्रीतील ई पोलला सुरुवात झाली आणि ई पोल मधील ही पहिली मॅच आपण पाहताय एकीकडे पायरमाळ आणि त्यांच्या विरोधामध्ये उत्कर्ष दहिवली या दोन टीमचा हा रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना उत्कर्ष दहिवली टीमनं धावा बनवलात 61 धावा बनवल्यात आणि 62 धावसंख्येचा आता टार्गेट ठेवलाय ते पायरमल टीमच्या अगेन्स्ट। या धावसंख्येचा पाठलाग इथून का बाईकची चाबी कोणाची पडली असेल तर इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहे, ज्याचे कोणाचे असेल त्यांनी घेऊन जा। सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले। सॅकिंग एंडवरती आपण पाहताय संदेश आणि नॉन स्ट्राइक एंडवरती आपण पाहताय प्रसाद। हे सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील। 62 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी सलामीचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये। पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज आपण पाहताय नितीन P1चं पहिलं षटक भरपूर महत्त्वाचं षटक आहे। या षटकाची जबाबदारी खऱ्या अर्थानं नितीनकडे सोपवली आहे टीमच्या कॅप्टननं, त्याच्यावरती भरोसा खऱ्या अर्थानं दाखवला आणि आता त्या भरोशानं त्याला गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावे लागेल। पहिला बॉल ऑन साइडला टर्न केला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तेजस। चांगली फिल्डिंग आणि फेकीत देखील थोडीशी वाईड होती परंतु यष्टीरक्षकाने ऍडजस्ट केलं आणि ते मात्र हा बॉल त्यानं हातामध्ये कॅरी केला। एक धाव इथून कंप्लीट झाली। पहिल्या बॉलवरती आली सिंगल अकाउंट इथे ओपन झालाय पायरमल टीमचं। 62 धावसंख्येचा पाठलाग करत असताना या बिली इनफिल्डला क्लिअर करायचं होतं आणि पंच इथून सर डिसिजन काय सर? ऑफिशियल फिरोज सर आउट। ओके कॅच आउट। इथे विकेट आली आपण पाहताय इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन मिळालं नाही, थोडीशी कमी गती होती खऱ्या अर्थाने या बॉलवरती आणि प्रसादनं पहिला बॉल फेस करत असताना विकेट मात्र इथे बहाल केली आहे। पहिलीच विकेट आली आपण पाहताय 62चा पाठलाग करत असताना प्रसाद इथून मात्र माघारी परतला। एक मोठी धावसंख्या चेस करायची, एक मोठी धावसंख्या खऱ्या अर्थाने या धावसंख्येचा तुम्हाला पाठलाग करायचा। अशा परिस्थितीमध्ये तुम्ही पहिल्या ओव्हरमध्ये जिथे पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन आहे त्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करणं फार गरजेचं आहे। जिथे मात्र जर का अशा प्रकारे विकेट जर बहाल झाला तर मात्र या धावसंख्येचा पाठलाग करणं तुमच्यासाठी थोडंसं कठीण होऊन बसेल। आसिफ मौलाना या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती आहे की या आपलं देखील सहर्ष स्वागत आमदार चषक 2025 मध्ये। दामट टीम आपण थोडंसं एक बाजूला या, एक साईडला या, आपलं काही डिस्कशन आपल्या काही स्ट्रॅटर्जी आहेत त्या आपण थोडंसं बाजूला येऊन नक्की हाकायचे। चला टॉस साठी दोन्ही टीम आजमेरा 11 दामत आणि त्यांच्या विरोधामध्ये आबिद 11 दामत। एक मैत्रीपूर्ण लढत, अगदी भावाभावांमधली लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। एकाच गावच्या दोन्ही टीम एकाच मैदानावरती सराव सातत्यानं एकाच गावचे क्रिकेट एकत्र खेळणारं क्रिकेट आज मात्र एकमेकांच्या विरोधामध्ये क्रिकेटच्या या पटलावरती आपल्याला खेळताना पाहायला मिळतील। परंतु इथे आपण पाहताय फटका तर दर्जेदार आहे, मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा हा षटकार आलाय तो फलंदाज नागेश यांच्या बॅटमधून। विनंती आहे की आपण सर्वांनी एक साईडला व्हा, थोडंसं एक बाजूला या। दोन्ही कॅप्टन आपण या कॉमेंट टॉस बॉक्स मध्ये। जयद नजे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो या ठिकाणी। जयद नजे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल। आबिद 11
आणि त्यांच्या विरोधामध्ये अजमेरा 11 या दोन टीम दरम्यान आपण टॉस करतोय. चला या दोन्ही टीमचे कॅप्टन जी नजे खऱ्या अर्थानं शादाबबाई नजे यांचे बंधू आहेत. फटका आणखीन एक चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक तेजस आलाय. सेफ हँड मध्ये बॉल आलाय. त्याच्याकडनं चुकी ही अशक्य आहे कारण की बऱ्याचदा आपण पाहताय तेजस गायकवाड हा एक नामांकित खेळाडू आहे आणि त्याच्याकडनं या चुक्या होणं खऱ्या अर्थानं टीमला देखील मान्य नसेल. परंतु ज्या प्रकारे त्यानं अगदी आपण पाहताय झेल कॅरी केलाय जबरदस्त झेल इथून मात्र पाहायला मिळतोय. विकेट आली आहे नागेश यांना देखील इथून परतावं लागते. पहिला बॉल वरती षटकार आला त्यानंतर एक डॉट बॉल आला आणि त्याच्यानंतर आपल्याला नागेश यांची विकेट पाहायला मिळते. 62चा पाठलाग करत असताना आतापर्यंत धाव फलकापती पाहायला मिळतात त्या पायरमल टीमच्या 7. फटका चांगला आहे रोशन कातकरीच्या बॅट मधून स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लाईक सीमारेषेच्या पलीकडे अगदी आपण पाहताय बॉलला पाठवलाय षटकारासाठी 6 धावा. नेहमीच साहेब जनसेवेत जनतेच्या आहेत संपर्कात सारे जनतेचं त्यांनी जाणलं हित सारेच त्यांच्या आहेत सोबत. रोशन कातकरी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि त्याच्या बॅटमधून षटकार आला. अगदी शेवट गोड करत असताना शेवटच्या बॉलवरती षटकार आला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल आपण पाहताय 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 62चा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्यात नितीन यांच्या विरोधामध्ये 13. अजूनही आपण पाहताय 4 ओव्हरचा खेळ इथून बाकी आहे आणि याच्यानंतर ए पूल मधील सेकंड राऊंडची मॅच आपण खेळवणार आहोत. दोन्ही टीम मध्ये टॉस देखील झाला. दोन्ही टीम आपला जो काही डिसिजन असेल मॅच समाप्तीनंतर लगेच मैदानाच्या आतमध्ये आपला डिसिजनाची अंमलबजावणी करा कारण की आजच्या रात्रीमध्ये बराचसा उशीर. इथे तेजस गायकवाड आलाय आणि पहिला बॉल कव्हरला बीट करण्याचा प्रयत्न शॉट कव्हरचा क्षेत्ररक्षक पाठीमागे गेला आणि इथून मात्र हा झेल कॅरी केलाय. पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे. फलंदाज इथून बाद होतोय संदेश. छान चान्स बनला होता खऱ्या अर्थानं आपण पाहता या ठिकाणी तेजस गायकवाडचा हा फसवा बॉल आपण पाहता ज्या गतीनं आलं त्याच गतीनं आपण पाहता हा स्लोवर आपल्याला पाहायला मिळाला. एकाच ॲक्शननं खऱ्या अर्थानं आपण पाहता प्रत्येक चेंडू वेगळ्या पद्धतीनं टाकण्याची खऱ्या अर्थानं ताकद या गोलंदाजाकडे आहे. त्याच्याकडे स्लोवर अगदी चांगल्या पद्धतीचा आणि त्या स्लोवरवरती सातत्यानं त्याला विकेट्स मिळत असतात आणि आता देखील आपण पाहू शकता विकेटची खऱ्या अर्थानं इथे दाट शक्यता होती परंतु क्षेत्ररक्षकानं चुकी केली आणि ती मात्र झेल ड्रॉप झाली. इथे फटका चांगला आहे
रोशन कातकरीचा तडाखा, बॉलला पाठवलाय लॉंग ऑन सीमा पार, ठोकलाय रोशननं हा भव्य षटकार. तर या षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 20 वरती. हा रोशन कातकरी मैदानाच्या आतमध्ये खेळतो ना, त्याच रोशन कातकरीनं कर्जत प्रीमियर लीग गाजवले. अक्षरशः आपण पाहताय काय जबरदस्त बॅटिंग केली होती रोशन कातकरीनं कर्जत प्रीमियर लीग मध्ये. अगदी आपण पाहताय प्रत्येकाच्या अगदी ते नाव आजही लक्षात आहे रोशन कातकरी, कारण की ज्या मॅचेस आपण पाहताय ना, ज्या पराभूत होणाऱ्या मॅचेस त्यांनी मात्र आपल्या टीमला जिंकून दिल्यात. असा हा रोशन कातकरी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बॉलमध्ये बॅक टू बॅक 2 षटकार आलेत पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती, आणि त्यानंतर आता मात्र तेजसच्या विरोधामध्ये स्लोवर वन फसवा बॉल, आणि इथे मात्र स्वतः रोशन मात्र क्रीज सोडतोय. अगदी आपण पाहताय खेळाडू वृत्ती मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना मात्र त्यानं इथे मात्र माझ्या बॅटला बॉल स्पर्श झाला हे दर्शवलं आणि मात्र खेळपट्टी सोडली आहे. एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. ही खेळाडू वृत्ती प्रत्येकानं दाखवणं फार गरजेचं आहे, आणि सातत्यानं आपण पाहताना ज्या वेळी आदिवासी क्रिकेट तुम्ही पाहताना त्या वेळी अशी खेळाडू वृत्ती जपली जाते, आणि तेच रोशन कातकरीनं पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिला. त्यानं मात्र स्वतःला बाद आहे ते घोषित केलं. अंपायर खऱ्या अर्थानं कन्फ्यूज होते त्या ठिकाणी, परंतु स्वतःनं मात्र क्रीज सोडली. धावफलकावरती आल्यात 20. तेजस गायकवाडचं हे षटक कमबॅक करणारं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. एक षटकार त्याच्या विरोधामध्ये जरूर आला, परंतु त्यांनी मोठी विकेट मिळवली आहे. ज्या विकेटच्या प्रतीक्षामध्ये खऱ्या अर्थानं उत्कर्ष दैवली ही टीम होती, ती विकेट त्यांना मिळवून दिली आहे. चांगली गोलंदाजी तेजस गायकवाडची आपल्याला पाहायला मिळते. अगदी सेकंड पॉवर प्लेमध्ये आपल्याला तो गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. स्लोवर स्पेशलिस्ट हा गोलंदाज आहे. आपण पाहताना की त्याच्याकडे लेग कटर आहे, त्याच्याकडे ऑफ कटर आहे, त्याच्याकडे बाउन्सर आहे, परंतु त्याच्याकडे सर्वात प्रामुख्याचा अस्त्र जर कोणता असेल ना, तो त्याचा स्लोवर, आणि त्याच्यावरती सातत्याने त्याने विकेट मिळवल्यात. सचिन फनसे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत 6व्या क्रमांकावरती. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक स्लोवर आपल्याला पाहायला मिळतोय. ही ताकद आहे तेजस गायकवाडची, आणि ती ताकद मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथून मात्र षटक क्रमांक 2 समाप्त झालं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्या 62 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 20 धावफलकामध्ये आल्यात. अजूनही 18 बॉल बाकी आहेत, आणि 18 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 42. 18 बॉल आणि 42 धावसंख्येचे इक्वेशन अजूनही मैदानाच्या आतमध्ये सोडवायचं आहे. ते पायरमाल टीमला हे इक्वेशन सोडवलं जाईल का, की इथून मात्र उत्कर्ष दैवली टीमची जी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते त्या गोलंदाजीची धारदारता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 18 बॉल अजूनही आपण पाहता 42 धावसंख्येची गरज. समीकरण जर पाहायला गेलं तर या मैदानावरती अगदी अवघड नाही आहे, कारण की चेसेबल असणारे मैदान आहे. फलंदाजांना भरपूर मदत या मैदानावरती झाली आहे. या मैदानावरती धावा चेस मोठ्या प्रमाणात होतात, परंतु आता इथून 18 बॉलमध्ये 42 धावा कशा प्रकारे चेस केल्या जातील हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. चला, जास्त वेळ घेतला जातोय. उत्कर्ष दैवली टीम चला अभिद 11 टीमनं टॉस जिंकलाय आणि त्यांनी फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला, म्हणजे बॅटिंग करावी लागेल ती आता मात्र अजमेरा 11 दामट टीमला.
तेजस भवारे गोलंदाजीसाठी पहिला चेंडू निर्धाव फेकला. इथे इथे देखील आपण पाहता शॉर्ट बॉल होता, शॉर्ट ऑन पुल करायचा होता, बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतो. आता जेवढे डॉट बॉल येतील, जेवढे डॉट बॉल खेळले जातील तेवढं प्रेशर आता मात्र क्रिएट होईल ते पायरमाल टीमच्या अगेन्स्ट. आपण पाहताय 62चा पाठलाग करत असताना 18 बॉल 42ची आता गरज असताना हे 2 बॉल निर्धाव आलेत. म्हणजे 16 बॉलमध्ये आता धाबा बनवायच्या आहेत त्या 42. तेजस भवारे गोलंदाज. फुल लेनचा बॉल अगदी आपण पाहताय ब्लॉक हॉल मध्ये टाकला होता. परफेक्ट ब्लॉक हॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. खोदून काढला अक्षरशः आपण पाहताय, त्याच्यावरती मिळाली आहे ती सिंगल धाव. 15 बॉल आणि आता 15 बॉल मध्ये धाबा बनवायचे आहेत त्या 41. 15 बॉल 41 धावसंख्येची अजूनही गरज आहे. सेकंड एंडवरती आपण पाहताय सचिन आपल्याला पाहायला मिळतील. इथे अगदी आपण पाहताय फुल लेनचे बॉलचा जास्त वापर केला उत्कर्ष दैबोली या टीमनं. आणि त्या बॉलमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहताय त्यांना यश देखील मिळालं आहे, कारण की फलंदाजांना थांबवण्याची ताकद. फुलटॉस बॉल आणि इथे मात्र झेल ड्रॉप झाला. तोपर्यंत एक सिंगल डाव कंप्लीट झाली. स्ट्राईक वरती आता बॅटिंग करतायत ते आदर्श. त्यांच्या बॅट मधून जर का 3 षटकार आले तर रमीज यांच्याकडून 1500 रुपये म्हणजे प्रति षटक 500 रुपयाचं कॅश प्राइज इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. आदर्श यांच्या 3 षटकारांसाठी रमीज यांच्याकडून 1500चं कॅश प्राइज. परंतु इथे डॉट बॉल आणि डॉट बॉलच आपल्याला पाहायला मिळतात. डॉट बॉलची मालिका इथून मात्र सातत्यानं आपल्याला पाहायला मिळाली आहे. एका पाठोपाठ एक विकेट आणि त्यानंतर मात्र मोठ्या प्रमाणामध्ये खेळले गेलेले हे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. येणारे बॉल आता इथून शिल्लक असतील ते आपण पाहताय 12 आणि 12 बॉलमध्ये धाबा बनवायच्या आहेत त्या 41. फटका चांगला स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आपण पाहताय. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धाबेसाठी फलंदाज बाद. एकच धाब इथून कंप्लीट झाली. दुसऱ्या धाबेसाठी फलंदाज बाद झाला. सचिन हा फलंदाज इथून माघारी परततोय. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट आली आहे. धाबा धावफलकावरती आल्यात ते आता मात्र 22-40 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 11 बॉल 40 धावसंख्येची गरज. अजूनही मॅच दूर नाहीये पायरमाल टीम पासून, कारण की 11 बॉल आणि 40 धावसंख्येची गरज म्हणजे प्रतिषटक 20ची सरासरी इथून खऱ्या अर्थानं राखायची आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला हरीश कराले, ज्याच्या गोलंदाजीची किमया, ज्याच्या गोलंदाजीची करामत आपल्याला पाहायला मिळाली. परंतु आता बॅटिंगची खऱ्या अर्थानं गरज आहे. फुलटॉस बॉल कमी गतीने टाकला होता. पिक करता आला नाहीये. स्वतः तेजस आलाय गोलंदाजी करत असताना बॉल खाली आणि मात्र हा झेल त्याने कॅरी केलाय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये काय कमालीचा झेल त्याने कॅरी केलाय. आणि आणखीन एक विकेट पायरमाल टीमची पाहायला मिळतीये. हरीश कराले आउट. आमचे मुबाजी नजे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे या आपलं देखील आमदार चषकामध्ये सहर्ष स्वागत.
तेजस गायकवाड जो गोलंदाजी करतोय त्या तेजस गायकवाडची अगदी आपण पाहताय मम्मी पप्पा घरी लाईव्ह मॅच खऱ्या अर्थानं पाहतायत आणि त्यांच्याकडनं देखील उत्कर्ष दैबोली टीमला शुभेच्छा आल्यात. आपल्या मुलाचा खेळ पाहण्यासाठी खऱ्या अर्थानं आपण पाहताय. तेजसनं त्याच्या बाईटमध्ये एकदा सांगितलं होतं की जोपर्यंत मी मैदानाच्या आतमध्ये खेळत असतो ना तोपर्यंत माझी मम्मी घरी झोपत नाही, परंतु तेजसच्या विरोधामध्ये काय फटका सजवलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट फार दूर ठोकलाय. आज षटकार या ठिकाणी उपस्थित झालेत. अब्दुल्ला नजे, त्याचनंतर हमजा नजे, जयेश नजे, कयेस नजे हे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत. आणि त्याचनंतर मुसा नजे. या सर्वांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आमदार चषक 2025 मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करूया. मग एक षटकार आल्यानंतर त्याची ताकद त्यानं दाखवायला सुरुवात केली. कारण की जेवढ्या वेगानं तेजसनं बॉल टाकला होता तेवढाच वेगानं खऱ्या अर्थानं आपण पाहताय करणनं मात्र बाट फिरवली होती आणि त्याच्यावरती षटकार त्यानं मिळवला होता. परंतु त्यानंतर तेजस गायकवाडचा हा स्लोवर इथे देखील आपण पाहताय स्लोवर टाकण्याचा प्रयत्न, परंतु एक्स्ट्राची धाव पाहायला मिळेल. एक्स्ट्राची धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलाय ते आता मात्र 29 धावा या धावफलकावरती आलात. आणि इथून मात्र स्विच इट करण्याच्या प्रयत्नामध्ये आणखीन एक विकेट आली आहे ती पायरमाल टीमची. सहा विकेट आल्यात. इथे देखील टॉपिस लागली आहे. आणखीन एक विकेट. तेजस गायकवाड आज करामत करतोय आपल्या गोलंदाजीतून आणि इथे या स्पर्धेतील पहिला 5 विकेट हॉल कंप्लीट केलाय तो गोलंदाज तेजस गायकवाडनं. एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो या गोलंदाजासाठी. आपल्याकडे ज्या ज्या वेळी संधी मिळते ना त्या वेळी त्या संधीचं सोनं करायचं असतं आणि ते मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता ॲज अ गोलंदाज तेजस गायकवाडनं त्या संधीचं सोनं केलं आहे. काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. 2 स्पेल त्याने हाताळलं आणि 2 स्पेलमध्ये त्याने 5 विकेट हॉल या स्पर्धेतील कंप्लीट केला. जबरदस्त काय कामगिरी राहिली आहे गोलंदाज करत असताना तेजस गायकवाडची. या 62 धावा बचाव करत असताना तेजस गायकवाडचे हे 12 बॉल फार निर्णायक राहिलेत. गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज भूषण मोरगे. गोलंदाजीसाठी आपण पाहताय शेवटच्या षटकामध्ये आपण पाहताय भूषण मोरगे गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या तब्बल 29. पहिल्या बॉलवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न तेजस गायकवाड त्या ठिकाणी आपण पाहताय. वाढत झेल काय कमालीची फिल्डिंग पाहायला मिळते तेजस गायकवाड करणं. हा मला असं वाटतं तेजस गायकवाडने पकडलेला 4था झेल आहे. काय जबरदस्त कामगिरी बघा. फिल्डिंग मध्ये देखील त्याची तेवढीच खऱ्या अर्थाने चपलाई आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यानंतर गोलंदाज अगदी फलंदाजी करत असताना थोडंसं अपयश त्याला जरूर आलं होतं, परंतु त्याची पूर्णपणे उणीव त्यानं मात्र गोलंदाजी करत असताना भरून काढली आहे. आणि आणखीन एक विकेट आपल्याला पाहायला मिळाली ती पायरमल टीमची. हमीद शेख आणि शब्बीर शेख नेरळवरून या ठिकाणी पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. शेवटची विकेट आता मैदानाच्या आतमध्ये. पहिली टीम या स्पर्धेमधील ठरेल का की जे ऑल आउट होईल याच्याकडे देखील आपण आता पाहूया. इथून हा वाईट बॉल आला. वाईट बॉल आल्यानंतर एक धाव येईल. 30 धावा धाव फलकावरती. बॅट्समन अजय गुप्ता ऑन स्ट्राईक आपल्याला पाहाल. अब्दुल्ला नजे बाहुबली या आपण व्यासपीठावरती.
आपण पाहताय या ठिकाणी विराट कोहलीचे मोठे फॅन आहेत, परंतु आता तशी कामगिरी करावी लागेल. विराट कोहली सारखा खऱ्या अर्थानं फटका आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव इथून आपल्याला पाहायला मिळतीये. एक धाव आल्यानंतर 31 धावा धावफलक्यावरती, जिथे सगळं काही विराट कोहली सारखं, विराट कोहलीला अगदी फॉलो करतायत. इथे देखील आपण पाहता स्लोवर वन, आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. प्रत्येक गोलंदाजानं खऱ्या अर्थानं आपण पाहताय ना एक स्लोवर वन जरूर फेकला. आणि या षटकातील आपण पाहताय अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी असावा. चांगला बॉल, फुल लेनचा बॉल. सालिम आलेत बा. सालिम आज खऱ्या अर्थानं आपण पाहताय त्यांची टीम गोरेगावच्या खऱ्या अर्थानं स्पर्धेमध्ये रनरअप राहिली आहे. आणि सालिम यांचा प्रयत्न आतापासूनच खऱ्या अर्थानं मोठे आहेत, कारण की रजनी स्पर्धेमध्ये अगदी छोट्या अगदी पोरांना घेऊन खऱ्या अर्थानं ते मैदानाच्या आतमध्ये उतरत असतात. इथे ऑन साईडला फटका. आमचे सन्माननीय शोएबजी डोंगरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. आमदार चषक 2025 मध्ये प्रत्येक मान्यवराचा, प्रत्येक प्रेक्षकांचा, प्रत्येक खेळाडूचा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मान करतोय. मानाची, सन्मानाची, अभिमानाची, गौरवशाली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आमदार चषक 2025 शादाबभाई नजे पुरस्कृत ही स्पर्धा डायरेक्ट हिट झाली, ऑल आउट झाली आहे ती पायरमल टीम. कॉंग्रॅच्युलेशन उत्कर्ष दैवली टीम, हार्ड लक पायरमल टीम. तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट